नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर HR चे 2 लेक्चर अपलोड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट सर्व प्रकारचे क्वेश्चन जे HR च्या सेगमेंटमध्ये ज्या वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये जनरली विचारतात ते क्वेश्चन मी तुम्हाला म्हणजे असं म्हणू शकतो की रेडीमेड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर ते क्वेश्चन तुम्ही ॲज इट इज ठेवा. सोबत तुम्हाला काही ॲड करायचं असेल तर ॲड करा आणि त्याला अजून चांगल्या प्रकारे तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की सर याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, त्यामध्ये अजून तुम्ही तुमच्या स्वतःचा माइंड यूज करून तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशन करू शकता. ओके, तर आता हे आहे आपलं बँकिंगचं पहिलं लेक्चर. आता आजपासून मी तुम्हाला डेली 2 लेक्चर प्रोव्हाइड करणार आहे. सकाळचं लेक्चर 10 वाजता अपलोड करेल, 10-10:30 अपलोड करेल आणि दुपारी 4 वाजता लेक्चर अपलोड करेल. असे 2-2 लेक्चर मी तुम्हाला डेली प्रोव्हाइड करणार आहे. आणि या लेक्चरची लेंथ ही थोडीशी जास्त ठेवणार आहे, कारण याचं रिझन असं आहे की आपल्याकडे टाईम कमी आहे. कमी टायमामध्ये जास्त कंटेंट तुम्हाला द्यायचं आहे. आणि जर समजा आपण छोटे टॉपिक म्हणजे लेक्चर हे कमी लेंथचे ठेवले आणि कमी टॉपिक कव्हर केले एका लेक्चरमध्ये, तर आपलं पूर्ण जे मटेरियल आहे, जे मटेरियल मला तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे ते पूर्णपणे मी तुम्हाला डिलिव्हर करू शकणार नाही लेक्चरच्या माध्यमातून. सो तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. जर समजा एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटलं की कुठं एखाद्या वेळेस होऊ शकते कमी जास्त कंटेंटमध्ये, तर तुम्ही जर का तुम्हाला असं जाणवलं की कंटेंटमध्ये सर कुठंतरी तुम्हाला असं वाटतं की चुकीचं आहे किंवा काही कमतरता आहे, तर तुम्ही मला सांगू शकता. पण एवढी खात्री देऊन सांगतो की तुम्हाला कंटेंटमध्ये कुठंच कमतरता दिसणार नाही. तुम्ही पेड बॅच घ्या, पेड बॅच आणि ही फ्रीवाली बॅच कम्पेअर करा. तुम्हाला याच्यामध्ये 10 नाही 50 गोष्टी शिल्लकच मिळणार. आणि ज्या गोष्टी त्या पेड बॅचमध्ये मिळणार नाहीत, ज्या गोष्टी पेड बॅचमध्ये मिळणार नाहीत त्या गोष्टी फ्रीमध्ये मिळतील. आणि ज्या फ्रीमध्ये मिळतील त्याच तुम्हाला इंटरव्ह्यूला डायरेक्टली विचारतील. तर तिथंच तुमचा चांगला स्कोअर वाढेल इंटरव्ह्यूमध्ये. ओके, बघा हे तिसरं लेक्चर आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार बँकिंगचा पार्ट. तर हा फर्स्ट पार्ट आहे बँकिंग अवेअरनेसचा. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम. बघा आता इंडियन बँकिंग सिस्टमचं स्ट्रक्चर बघायला गेलं तर बघा कसं आहे. सर्वप्रथम आपण जर का विचार केला, सर्वात स्टार्टिंगला जर का विचार केला तर काय आहे बघा. एकच मिनिट थांबा, मला पेन चेंज करू द्या, कलर. बघा कसं आहे स्ट्रक्चर. पहिले तर येईल समजा आपली जर विचार केला, बेसिकली विचार केला आपण, पहिले फायनान्स मिनिस्ट्री. कुठली फायनान्स मिनिस्ट्री किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणू शकतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याच्याखाली काय आहे RBI, त्याच्याखाली आहे RBI. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर जे आहे हे इंडियामध्ये जी काही बँकिंग सिस्टम आहे त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर आपण RBI कन्सिडर करू शकतो किंवा फायनान्स मिनिस्ट्री, त्याच्या अंतर्गत RBI आणि RBIच्या अंतर्गत शेड्यूल कमर्शियल बँक, नॉन शेड्यूल बँक आणि डेव्हलपमेंटल बँक. शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक आणि डेव्हलपमेंटल बँक. बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे जनरली म्हणतो मी, म्हणजे हा असा क्वेश्चन आहे, हा फ्रिक्वेंटली विचारला जात नाही इंटरव्ह्यूमध्ये, पण हा असा क्वेश्चन आहे, हा तुमच्यामध्ये बऱ्याच जणांना विचारू शकतात आणि विचारतात. नेहमी हा क्वेश्चन कोणाला विचारतात की इंडियाच्या बँकिंग सिस्टमचं स्ट्रक्चर कसं आहे. तर अगोदर आहे स्टार्टिंगला फायनान्स मिनिस्ट्री, त्याच्यानंतर RBI आणि RBIच्या अंतर्गत खाली आहे शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक आणि डेव्हलपमेंटल बँक. आता सर हे शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक आणि डेव्हलपमेंटल बँक आहे. तर शेड्यूल बँक ह्या अशा बँक असतात ज्या RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड असतात. सर काय RBI ॲक्ट 1934 याच्या सेकंड शेड्यूलमध्ये ह्या लिस्टेड असतात, म्हणून त्यांना शेड्यूल बँक म्हणत असतो. नॉन शेड्यूल बँक ह्या RBI ॲक्ट 1934च्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड नसतात, तर त्याला नॉन शेड्यूल बँक म्हणतात. आणि डेव्हलपमेंटल बँक ह्या इंडियाच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी काम करतात. म्हणजे ह्या बँक फायनान्स प्रोव्हाइड करतात, लोन प्रोव्हाइड करतात. कोणाला मोठमोठे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांना फायनान्स करतात, म्हणून त्याला डेव्हलपमेंटल बँक असं म्हणत असतात. तर डेव्हलपमेंटल बँक कुठल्या आहेत? IDBI बँक आहे, SIDBI आहे, नाबार्ड आहे, एक्झिम आहे, नॅशनल हाऊसिंग बँक आहे. ह्या सर्व कुठल्या बँक आहेत? तर ह्या डेव्हलपमेंटल बँक आहेत इंडियामधल्या. तर तुम्हाला विचारू शकतात स्ट्रक्चर काय? स्ट्रक्चरमध्ये RBI, शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक आणि डेव्हलपमेंटल बँक. तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यामध्ये शेड्यूल बँकमध्ये कमर्शियल बँक, अगेन शेड्यूल बँकचं हे क्लासिफिकेशन आहे, कॅटेगरायझेशन आहे, कमर्शियल बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. काय म्हणतोय? शेड्यूल बँक अगेन क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. कुठल्या? एक आहे कमर्शियल बँक आणि दुसऱ्या आहेत कोऑपरेटिव्ह बँक. आता कमर्शियल बँकमधले पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, फॉरेन बँक आणि रिजनल रुरल बँक. तर याच्यामध्ये अगेन सब क्लासिफिकेशन आहे. कमर्शियल बँकमध्ये कुठल्या बँक येतात? तर त्या आहेत पब्लिक सेक्टर बँक, प्रायव्हेट सेक्टर बँक, फॉरेन बँक आणि रिजनल रुरल बँक.
त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह बँकचा जर विचार केला तर कोऑपरेटिव्ह बँकमध्ये प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. तर बघा हे बेसिक स्ट्रक्चर आहे, तुम्हाला हे स्ट्रक्चर माहीत पाहिजेत. याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट असे जास्त काही कन्सेप्ट नाही किंवा खूप जास्त डिफिकल्ट नाही. फक्त लक्षात ठेवायचं आरबीआय आहे, शेड्यूल कमर्शियल शेड्यूल बँक आहेत, नॉन शेड्यूल बँक्स आहेत, डेव्हलपमेंटल बँक आहेत. अगेन शेड्यूल बँकचं कॅटेगरायझेशन जर बघितलं त्याच्यामध्ये कमर्शियल बँक आहेत आणि कोऑपरेटिव्ह बँक आहेत. कमर्शियलमध्ये अगेन 4 टाईपच्या बँक्स आहेत आणि कोऑपरेटिव्हमध्ये अगेन 3 टाईपच्या बँक्स आहेत. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये अगेन मी तुम्हाला सांगणार आहे की आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल सर शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकमध्ये बेसिक डिफरन्स तुम्ही सांगितला पण डिटेलमध्ये थोडंसं सांगा ना. तर बघा याच्यामध्ये डिटेलमध्ये मी आणलेली आहे स्लाईड. याच्यामध्ये बघा बेसिक डिफरन्स आहे. आणि बघा आता काय आहे की जनरली इंटरव्ह्यूमध्ये काय असते, हे जे तुम्ही आता आपण शिकतोय शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक, तुम्हाला विचारतात इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकचा डिफरन्स काय. आपण सांगतो काय सर शेड्यूल बँकमध्ये अशा बँक ज्या आरबीआय ॲक्ट 1934च्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड आहेत आणि नॉन शेड्यूल बँक ह्या अशा बँक ज्या आरबीआय ॲक्ट 1934 याच्या सेकंड शेड्यूलमध्ये लिस्टेड नाहीत. पण एवढं इनप आहे का? एवढं इनप नाही. हे सर्वांना येतं, एवढं सर्वांना येतं, पण त्यांना तुमच्याकडून जास्त पाहिजे असते. काय तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही जर का समजा हाच पॉईंट शेड्यूल बँक नॉन शेड्यूल बँक याला जर डिटेलमध्ये कव्हर केलं, डिटेलमध्ये सांगितलं तर याचं एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडते आणि तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात. तुम्ही सांगता चुकीचं नाही आहे, बिलकुल चुकीचं नाही, बरोबरच आहे, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय आहे की त्यांना जेवढं एक्सपेक्टेड आहे तेवढं तुम्ही सांगत नाही आहे. म्हणून या क्वेश्चनला जर हा जर क्वेश्चन तुम्हाला आला तर याच्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे, म्हणून मी सर्व काही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. बघा याच्यामध्ये शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, सर्व पॉईंट्स मी नोट डाऊन केलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. आणि मी सांगतो तुम्ही कुठल्याही यूट्यूब चॅनलला जा, कुठल्याही पेड बॅचला जा, तुम्हाला असं कंटेंट कुठंच मिळणार नाही, एवढं क्वालिटीचं कंटेंट कुठंच मिळणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो. म्हणून चांगला फायदा करून घ्या, चांगले मार्क्स घ्या आणि सिलेक्शन घेऊन चालले जा. कारण हे जे कंटेंट आहे ना, आता मी ह्या ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत ना, ह्या प्रॅक्टिकल मला जो बँकेचा अनुभव आहे, बँकमध्ये जे मी काम केलं आहे तिथून मी ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. आणि हा प्रॅक्टिकल अनुभव असणारा माणूसच फक्त करू शकतो, असं नाही म्हणत मी फक्त मीच करू शकतो. ज्याला प्रॅक्टिकल अनुभव असेल, ज्याने बँकमध्ये काम केलेलं असेल तर तोच व्यक्ती हे काम करू शकतो. कारण त्याला प्रॅक्टिकल माहिती आहे, प्रॅक्टिकल पण वर्क केला आहे आणि थेरॉटिकल पण कन्सेप्ट माहिती आहे. त्यामुळं दोन्ही गोष्टी बॅलन्स होतात. पण बाकीचे लोक आता समजा मार्केटमध्ये असे भरपूर लोक असतील जे शिकवत असतील, मी म्हणत नाही की त्यांना मी म्हणत नाही की त्यांना माहीत नसेल, माहीत असेल, पण जे प्रॅक्टिकल अनुभव आहे, जो प्रॅक्टिकल अनुभव असतो तो प्रॅक्टिकल अनुभव असतो. प्रॅक्टिकल अनुभव हा 10 गोष्टी थेरॉटिकलपेक्षा जास्तच त्यांना माहिती असतात. कारण प्रॅक्टिकली केलेल्या गोष्टी ह्या विसरत नसतात आणि एकदम इझी वेने आपण दुसऱ्याला सांगू शकतो. आणि थेरॉटिकल जर सांगायचं झालं तर आपण दुसऱ्याला सांगू पण शकत नाही आणि आपल्याला पण ती लवकर कळत नाही. तर बघा शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँकमध्ये डिफरन्स काय. आता तुम्हाला या लेक्चरमध्ये बघाल, तुम्ही या लेक्चरमध्ये समोरच्या लेक्चरमध्ये जे आपलं बँकिंगवरचं समोर लेक्चर जातील त्यामध्ये तुम्ही बघाल की किती एक्स्ट्रा कंटेंट तुम्ही आत्तापर्यंत कधीच असं कंटेंट ऐकलेच नसेल, असे पॉईंट्स कधीच ऐकले नसतील तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही भरपूर दिवसापासून तयारी करता, 2 वर्षापासून 3 वर्षापासून तयारी करता, पण तुम्हाला असं कंटेंट, असे जे पॉईंट्स आहेत किंवा असे जे कन्सेप्ट्स आहेत तुम्हाला हे फर्स्ट टाईम माहीत पडत आहेत. आणि दुसरं काही नसतं रे, हेच जे कंटेंट आहे ना हेच मेन्समध्ये सुद्धा असते. हे जे कंटेंट आहे ना हेच मेन्समध्ये सुद्धा असते. आता तुम्ही बँकिंग अवेअरनेस शिकायला लागले, फक्त तुम्हाला एवढंच माहिती आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी आणि त्याचे टूल्स, बस. याच्यापेक्षा बाहेर तुम्हाला बँकिंग अवेअरनेस म्हणजे तुमच्यासाठी विषय संपला, बस एवढंच. बँकिंग अवेअरनेस म्हणजे बाकीचं काहीच नसतं त्यामध्ये. मग बँक्स 2-3 प्रकारच्या बँक्स आणि मॉनिटरी पॉलिसी कमिटी, बस संपला तुमचं बँकिंग अवेअरनेस. पण बँकिंग अवेअरनेस खूप डिटेल्ड आहे, खूप एकदम, आणि शिकायला पण इंटरेस्टिंग आहे. पण प्रॉब्लेम काय, शिकवणारा तेवढा चांगला पाहिजेत, म्हणजे तेवढ्या चांगल्या प्रकारे त्याने डिलिव्हर केलं पाहिजेत, तेवढे चांगले कन्सेप्ट त्याचे बिल्ड पाहिजेत आणि प्रत्येक गोष्ट त्याला माहीत पाहिजेत. सोबत प्रॅक्टिकल अनुभव पण पाहिजेत, समजलं का. म्हणजे असं नाही म्हणत की मला प्रॅक्टिकल अनुभव आहे, तर असं नाही की बाकीचे लोक शिकू नाही शकत, शिकू शकतात. पण सांगतोय प्रॅक्टिकल अनुभव असेल ना तर अजून चांगल्या प्रकारे आपण सांगू शकतो. ओके, बघा शेड्यूल बँक्स आणि नॉन शेड्यूल बँक. शेड्यूल बँक्स म्हणजे काय, शेड्यूल बँकला जेव्हा समजा आपल्याला शेड्यूल बँक ही इस्टॅब्लिश करायची तर त्याचं मिनिमम पेडअप कॅपिटल जे आहे ते 5 लाख आहे. किती? 5 लाख. जर का तुम्हाला शेड्यूल बँक ह्या इस्टॅब्लिश करायची असेल तर तुम्हाला मिनिमम पेडअप कॅपिटल हे 5 लाख लागेल. काय? 5 लाख. सर एवढं कमी कसं काय? आता तुम्ही म्हणाल सर समजा ह्या ज्या बँक्स आहेत कुठल्या, ज्या नॅशनलाइज बँक आहेत, सर त्याचं मिनिमम पेडअप कॅपिटल किती आहे? 5 लाखच आहे का? हो, बिलकुल बरोबर आहे. आता हा क्वेश्चन नेहमी आपल्याला मेन्समध्ये बघायला मिळतो, पण आपण इथं चुकतो का, की आपण असा विचार करतो प्रॅक्टिकली, असा आपल्याला माहीत नसलं ना आपण विचार करतो की यार नाही
ह्या ज्या बँक आहेत ह्या एवढ्या मोठ्या बँक आहेत आणि 5 लाख रुपये खरंच मिनिमम पेडअप कॅपिटल असेल का? पण आहे, ते आहे. मिनिमम पेडअप कॅपिटल किती आहे शेड्यूल बँकचं? तर ते आहे 5 लाख. आणि ज्या नॉन शेड्यूल बँक आहेत त्याला कुठल्याही RBIच्या गाईडलाईन नाहीत, कुठल्याही RBIच्या गाईडलाईन सोबत त्या कॉम्प्लाय करत नाहीत. तर त्यामुळं त्या नॉन शेड्यूल बँकवर RBIचे कुठलेही रिस्ट्रिक्शन लागू होत नाही. बघा दुसरा डिफरन्स काय? कॅश रिझर्व्ह रेशो. इथं रेशो करून घ्या. कॅश रिझर्व्ह रेशो हा मेंटेन केला जातो RBIकडे. शेड्यूल बँकला जो कॅश रिझर्व्ह रेशो आहे तो RBIकडे मेंटेन करावा लागतो. सर कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय? तर बघा कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे ॲट द एंड ऑफ द डे, समजा बँकमध्ये आज मी बँकमध्ये गेलो, आज मी बँकमध्ये ऑपरेशन करतो, तर डेली दिवसात जेवढं काही FD RD लोन्स अँड ॲडव्हान्सेस, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, याच्यामध्ये जेवढे काही ॲडिशन होते, अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतात आणि त्यातून जे काही मायनस होतात, आणि ते मायनस झाल्यानंतर बँकमध्ये ॲट द एंड ऑफ द डे बँकमध्ये किती पैसा राहतो त्याला आपण म्हणत असतो नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. तर त्याच्या आपल्याला काही पर्सेंटेज हे आपल्याला RBIकडे ठेवावं लागत असते. त्यातला जेवढं समजा बँकमध्ये स्टार्टिंगला ओपन केल्यानंतर बँक सकाळी ओपन केली होते 100 रुपये. आता काही त्याच्यामध्ये डिपॉझिट झाले आणि काही त्याच्यातून विड्रॉ झाले. काय म्हटलं मी? काही त्याच्यामध्ये डिपॉझिट झाले आणि काही त्याच्यातून विड्रॉ झाले. मग आता बँकमध्ये ॲट द एंड ऑफ द डे राहिले 80 रुपये. काय म्हणतो मी? त्या दिवसासाठी बरं का. होऊ शकते जास्त पण राहू शकतात, म्हणजे 100च नाही, 80च नाही, जास्त पण असू शकतात, म्हणजे 100पेक्षा जास्त पण असू शकतात. ॲट द एंड ऑफ द डे पण आपल्याकडे राहिले 80 रुपये. बँकमध्ये ॲट द एंड ऑफ द डे आपल्याकडे 80 रुपये राहिले. तर कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय? यातले सर्टन पर्सेंटेज म्हणजे आता सध्या किती 3% कॅश रिझर्व्ह रेशो, तर 3%, या 80चे 3% आपल्याला RBIकडे ठेवावे लागतात. काय? RBIकडे ठेवावे लागतात. त्याला काय म्हणत असतो आपण? कॅश रिझर्व्ह रेशो. पण ते कुठल्या बँकमध्ये? तर ते शेड्यूल बँकमध्ये. इन केस ऑफ शेड्यूल बँक, शेड्यूल बँक आहे, तिला कॅश रिझर्व्ह रेशो हा मेंटेन करावा लागतो RBIकडे. आणि इन केस ऑफ नॉन शेड्यूल बँक त्यांना मेंटेन तर करावा लागतो, पण ते स्वतःकडे मेंटेन करावा लागतो. काय? नॉन शेड्यूल बँकला कॅश रिझर्व्ह रेशो हा मेंटेन करावा लागतो, पण त्यांच्या स्वतःकडे मेंटेन करावा लागतो. त्यानंतर आहे ह्या लिस्टेड असतात, कुठल्या शेड्यूल बँक ज्या आहेत त्या लिस्टेड असतात. सेकंड शेड्यूल ऑफ RBI ॲक्ट 1934 ह्या लिस्टेड नसतात. त्यानंतर आहे शेड्यूल बँक. आता बघा याच्यामध्ये आता तुम्हाला एक क्वेश्चन आला असेल तुमच्या मनामध्ये, मे बी काही जणांचा आला असेल, काही जणांचा नसेल आला. सर हे शेड्यूल बँक होण्याचा काही फायदा आहे का? शेड्यूल बँक होण्याचा काही फायदा आहे का? तर बिलकुल आहे. त्याच्यामुळे शेड्यूल बँक होत आहेत, म्हणजे शेड्यूल बँक झाल्या तर त्याचा बिलकुल काही फायदा असेल ना. तर बघा फायदा कसा आहे? त्या शेड्यूल बँक असतात ना, त्या शेड्यूल बँक ह्या RBIकडून मनी बॉरो करू शकतात. म्हणजे RBIकडून ते उसने पैसे घेऊ शकतात. उसने म्हणजे कसे? ते रेट ऑफ इंटरेस्टवर आपण काय म्हणतो ना, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, त्या रेपो रेटनं बँक ह्या RBIकडून पैसे घेऊ शकतात. कुठल्या बँक? शेड्यूल बँक. पण नॉन शेड्यूल बँक घेऊ शकतात का? नाही, ह्या बिलकुल घेऊ शकत नाही, कारण त्या शेड्यूलमध्ये नाहीत. RBIचं कुठलंही कंट्रोल त्याच्यावर नाही. तर RBI त्यांना पैसे का बरं देईल ना? का देईल RBI त्यांना पैसे? तर हे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. त्यानंतर ह्या स्ट्रिक्टली रेग्युलेटेड बाय RBI. आता RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये आहेत, तर ऑफकोर्स त्याच्यावर रेस्ट्रिक्शन RBIचे असणार आहे. RBI त्यांना मॉनिटर करणार आहे. यांना कुठलेही रेग्युलेशन नसतात, कारण ते RBIच्या सेकंड शेड्यूलमध्ये रजिस्टर नाही आहे, तर त्यामुळे त्यांना कुठलेही RBIचे रेग्युलेशन लागू होत नाहीत. त्यानंतर ह्या ज्या बँक आहेत ह्या सेफ आणि सिक्युअर असतात. कुठल्या? शेड्यूल बँक. आणि ह्या पण सेफच असतात, पण ह्या लेस सेफ आणि सिक्युअर असतात. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. पण याच्यामध्ये जर प्रॉब्लेम झाला, समजा एखादी बँक आहे, जसे की येस बँक आहे, येस बँक जी बँकअप झाली, तर SBI मध्ये समजा तुमचं डिपॉझिट आहे. आता समजा मी आहे, माझं अकाउंट आहे येस बँकमध्ये. कुठली बँक आहे? येस बँक. तर येस बँकमध्ये माझं अकाउंट आहे. मग आता या येस बँकमध्ये अकाउंट आहे माझं, त्याच्यामध्ये डिपॉझिट आहे 10 लाख, पण ती बँक झाली बँकअप. आता बँकअप झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक RBIची सबसिडरी आहे, तुम्हाला माहिती असेल, डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर ती सबसिडरी काय करते? आपल्याला याच्यामध्ये 5 लाखापर्यंत, किती? 5 लाखापर्यंत गॅरंटी कव्हरेज गॅरंटी देते. 5 लाखपर्यंत, किती? 5 लाखापर्यंत फक्त. आता सध्या डिस्कशनमध्ये आहे की हे जे कव्हरेज आहे हे 10 लाखापर्यंत होणार आहे, म्हणजे गॅरंटी कव्हरेज जे आहे ते 10 लाखापर्यंत होणार आहे. पण सध्या तरी 5 लाखच आहे. तर सध्या लक्षात ठेवा, 5 लाख तुम्हाला
समजा एखादी बँक आहे, येस बँक आहे, माझं त्याच्यामध्ये डिपॉझिट 10 लाख आहे आणि ते जर का बँकअप झाली तर मला त्याच्यात 5 लाख मिनिमम 5 लाख रुपये मला त्याच्यामधून मिळतील. म्हणून आपण याला कन्सिडर करतो. युजली याला सेफ आणि मोर सिक्युअर आणि सेफ कन्सिडर करतो ॲज कम्पेअर टू नॉन शेड्यूल बँक. तर बघा हा बेसिक डिफरन्स आहे याच्यामध्ये मला असं वाटते हा जो डिफरन्स आहे तुम्हाला कळाला असावा. जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचण असेल, म्हणजे समजला नसेल, तर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, डायरेक्ट विचारू शकता. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला आता सांगून देतो. याचं रिझन असं आहे की आपल्याकडे थोडासा टाईम कमी आहे आणि त्यामुळं मी थोडंसं तुम्हाला हे कंटेंट डिलिव्हर करतो ते थोडंसं फास्ट करतो. थोडंसं फास्ट करतोय कारण आपल्याकडे टाईम कमी आहे आणि मला पीपीटी बनवायची, त्यानंतर ते लेक्चर अपलोड करायचे, डेली 2 लेक्चर करायचे, सकाळी रेकॉर्ड करायचं, संध्याकाळी रेकॉर्ड करायचं, अगेन पीपीटी बनवायचे आणि ते अपलोड पण करायचे. तर याला थोडासा मी स्पेस वाढवतोय माझ्या यांनी. याचं रिझन असं आहे की खूप सारं कंटेंट माझ्याकडे खूप सारं आहे आणि बँकेवरच खूप फास्ट आहे. याच्यासोबत तुम्हाला ते मार्केट, कॅपिटल मार्केट, जे स्टॉक मार्केट आहे त्याच्याकडे पण आपल्याला थोडंसं जायचं आहे कारण की त्याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. तर कंटेंट खूप जास्त आहे आणि टाईम कमी आहे, त्यामुळे मी थोडंसं फास्ट जातोय. आता असं नका म्हणू बघता की सर खूप फास्ट शिकवत आहे. मी मुद्दामून फास्ट शिकवतोय, हे तुम्हाला आता सांगून देतोय. मुद्दामून याचं रिझन की आपल्याकडं टाईम कमी आणि कंटेंट खूप जास्त आहे. ओके, बघा यानंतर आता तुम्हाला याच्यानंतर हा एक क्वेश्चन पडला असेल, सर तुम्ही हे सांगितलं पेडअप कॅपिटल. सर हे पेडअप कॅपिटल काय असते? तर बघा ते पण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तुमचा प्रत्येक डाऊट, तुम्हाला डाऊट येण्याच्या अगोदर मी माझ्याकडे सगळं कंटेंट तयार ठेवलं आहे. काय तुम्हाला डाऊट येण्याच्या अगोदर मी माझ्याकडे सगळं कंटेंट याच्यामध्ये तयार ठेवलं आहे आणि मी ते कंटेंट तुम्हाला देणार आहे. फक्त स्टेप बाय स्टेप सर्व लेक्चर करा. तुम्हाला सांगतो खूप चांगल्या वेळेने तुमची तयारी करून घेतली जाईल. यावेळेस खूप चांगली तयारी तुमची होईल. जर तुम्ही फक्त हे यूट्यूबचे फ्री लेक्चर पण बघितले तेवढेच येणं पाहिजे तुमच्यासाठी. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही पेड बॅच घ्या, नंतर कम्पेअर करा. काय म्हणतो, ज्यांनी पेड बॅच घेतली ना ते काय करा, माझी बॅच पण करा आणि पेड बॅच पण करा आणि त्यानंतर तुम्ही सांगा की सर खरंच तुम्हाला पेड बॅचमध्ये काय भेटलं आणि फ्री बॅचमध्ये काय भेटलं. ओके, त्यानंतर बघा आपण आता आपला टॉपिक होता पेडअप कॅपिटल म्हणजे काय आणि ऑथोराइज कॅपिटल म्हणजे काय. बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मी थोडंसं फास्ट जाणार आहे, तर मी फक्त याच्या डेफिनेशन सांगून देतो जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तेवढंच तुम्हाला याच्यामध्ये विचारतील, कशामध्ये, इंटरव्ह्यूमध्ये. याच्यापेक्षा जास्त विचारणार नाही. आता हे कन्सिडर करा, काय हे ऑथोराइज कॅपिटल आणि पेडअप कॅपिटल. आता मी काय केलं, समजा मला एक हे स्थापन करायची, काय एखादी कंपनी स्थापन करायची, ABC नावाची ही एक कंपनी आहे. मी काय केलं, ही ABC नावाची कंपनी काय केली, इस्टॅब्लिश केली. आता मी काय केलं, मी ठरवलं की काय करायचं मला. आता या कंपनीमध्ये मला काय करायचं आहे, 100 करोड इन्व्हेस्ट करायचे. काय म्हणतो मी, 100 करोड इन्व्हेस्ट करायचे. मग आता इथं कन्सिडर करा, हा ग्लास आहे, हा जो ग्लास आहे हा पूर्ण काय आहे, 100 करोडचा पूर्ण ग्लास आहे. एवढा हा जो ग्लास आहे, याची कॅपॅसिटी किती आहे, 100 करोड. काय म्हटलं मी, मला इन्व्हेस्ट किती करायची याच्यात, 100 करोड मला याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची. याची कॅपॅसिटी किती आहे, 100 करोड. मग आता 100 करोड ही जी कॅपॅसिटी आहे, मला जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर हे झाल्याचं ऑथोराइज कॅपिटल. काय म्हणतो मी, ही जी कॅपॅसिटी आहे हे झाल्याचं ऑथोराइज कॅपिटल. काय म्हणतोय, जेवढं काही मला त्या कंपनीमध्ये टाकायचं आहे, जेवढी काही मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, जेवढी काही तिची कॅपॅसिटी आहे, ते झालं ऑथोराइज कॅपिटल. आणि मी काय केलं, त्याच्यामध्ये 80 करोडच टाकलेत. मी काय केलं, 80 करोडच टाकले किंवा 80 करोडचे शेअर काय केले, इश्यू केले. म्हणजे 80 करोड त्याच्यामध्ये मी फक्त इथपर्यंतच टाकलेत, 80 करोडच टाकलेत. काय म्हणतो मी, 100 करोडाची कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, 80 करोडच टाकले. तर हे झालं त्याचं पेडअप कॅपिटल. काय म्हणतो मी इन्व्हेस्टमेंट किती करणार होतो, 100 करोड. मी इन्व्हेस्टमेंट किती केली, 80 करोड. तर 100 करोड म्हणजेच ऑथोराइज कॅपिटल, 80 करोड म्हणजेच पेडअप कॅपिटल. आता आय होप तुम्हाला हा डिफरन्स एकदम क्रिस्टल क्लिअर समजला असावा. याच्यापेक्षा तुम्हाला जास्त इंटरव्ह्यूमध्ये काही विचारणार नाही. जर तुम्हाला विचारलं सर ऑथोराइज कॅपिटल सांगा किंवा पेडअप कॅपिटल सांगा, तर हेच एक्झाम्पल द्या, असंच एक्झाम्पल द्या आणि एक्झाम्पल देऊन सांगा की सर असं आहे, ही इन्व्हेस्टमेंट जी आहे टोटल इन्व्हेस्टमेंट त्याला ऑथोराइज कॅपिटल म्हणतात आणि ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट केले आहेत, शेअर इश्यू केले आहेत, किती शेअर इश्यू केले आहेत इन्व्हेस्टमेंटमधले, टोटल जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापैकी मी किती त्याच्यामध्ये टाकले आहेत, त्याला म्हणतात पेडअप कॅपिटल. तर असंच सांगा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. चला बघूयात नेक्स्ट जे आहे ते बघूयात. आपण आता बँकवर येऊयात. बँकबद्दल थोडंसं डिटेलमध्ये बघून घेऊयात काय काय. रिजनल रुरल बँक, स्मॉल फायनान्स बँक, पेटीएम बँक, लोकल एरिया बँक, हे 4 बँकबद्दल आज बघूयात आपण आणि बाकीचं नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया. कारण ह्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या टॉपिक्स आहेत, भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी आहेत जे की तुम्हाला माहीत नाहीत, भरपूर सारे नवीन नवीन पॉईंट्स आहेत तुम्हाला माहीत नाहीत, ते मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि हे जे आहेत याच्यामध्ये हे जे पॉईंट्स आहेत हे जर तुम्ही एवढे तरी प्रॉपरली रीड केले आणि तुम्हाला जर समजा एखाद्याला क्वेश्चन विचारला की सांगा रिजनल रुरल बँक म्हणजे काय आणि पर्पज काय होता, तर तुम्ही सांगू शकता की सर मेन पर्पज तर हा फायनान्शियल इन्क्लुजन होता.
कुठं पण सांगायचं झालं कुठल्याही बँकाला स्मॉल फायनान्स बँक असतील, त्यानंतर रिजनल रुरल बँक असतील, त्यानंतर पेटीएम बँक असतील, पेमेंट बँक असतील, पेटीएम नाही सॉरी पेमेंट्स बँक असतील, लोकल एरिया बँक असतील, या सर्व बँकचं ओव्हरऑल जर तुम्ही विचार केला तर या सर्व बँकांचं जे काही पर्पज आहे तो एकच आहे, काय कंबाईन जर विचार केला आपण फायनान्शियल इन्क्लुजन. सर आता फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय, तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे ज्या काही बँकेच्या सर्व्हिसेस आहेत, मग बँकमध्ये कुठल्या पण सर्व्हिसेस असू शकतात, मग त्यामध्ये लॉकर फॅसिलिटी असू शकते, त्यामध्ये करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट आहे, लोनच्या फॅसिलिटीज आहेत, किंवा बँक इन्शुरन्स असेल टाईप केलेलं असेल त्या फॅसिलिटीज असतील. ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ह्या सर्व्हिसेस आहेत, बँकच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत सर्व्हिसेस आहेत, ह्या लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे ते मग लोक कुठल्याही एरियामधले असो, ते रुरल एरियामधले असो किंवा अर्बन एरियामध्ये असो, तर बँकेच्या फॅसिलिटी बँकेच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणे याला फायनान्शियल इन्क्लुजन असे म्हणत असतात. काय बँकेच्या असणाऱ्या सर्व्हिसेस ह्या लोकांपर्यंत पोहोचवणे याला आपण काय म्हणत असतो, याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणत असतो. ओके, आय होप फायनान्शियल इन्क्लुजन बद्दल तुम्हाला एक आयडिया आली असेल की फायनान्शियल इन्क्लुजन आपण कशाला म्हणतो नेमकं. ओके, त्यानंतर बघा आता ऑल अबाउट रिजनल रुरल बँक. रिजनल रुरल बँक बद्दल बघूयात, नंतर स्मॉल फायनान्स बँक आहेत, पेमेंट बँक्स आहेत आणि सोबत लोकल एरिया बँक आहेत. तर हे बघूयात आपण वन बाय वन. बघा रिजनल रुरल बँक म्हणजे ह्या बँक ज्या आहेत त्या इस्टॅब्लिश केल्या झाल्या. तर ह्या इस्टॅब्लिश झाल्या 1975 आणि ॲक्ट आहे याचा 1976. सर आम्ही आत्तापर्यंत जनरली बघितलेलं आहे की ॲक्ट जो असतो तो अगोदरचा असतो आणि याचा ॲक्ट तुम्ही म्हणता 1976 आहे. तर हे बरोबर आहे का, तर हो एकदम बरोबर आहे. याचा ॲक्ट जो आहे तो 1976 आहे, याची इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती 1975 आहे. त्याची कमिटी जी आहे ती कमिटी आहे एम नरसिम्हा राव. ही तुम्हाला विचारा बरं का, हे लक्षात ठेवा. काय कमिटी कुठली आहे तर एम नरसिम्हा राव ही कमिटी आहे. कमिटी आहे एम नरसिम्हा राव. इस्टॅब्लिशमेंट आहे 1975 आणि ॲक्ट आहे 1976. सर बरं मग हे आम्ही आत्तापर्यंत बघितलं 1900 म्हणजे जनरली ॲक्ट अगोदर येतात आणि इस्टॅब्लिशमेंट नंतर होते. तर याच्या केसमध्ये का बरं असं झालं की इस्टॅब्लिशमेंट अगोदर झाली आणि जो ॲक्ट आहे तो पास नंतर झाला. तर बघा याचं रिझन होतं की तेव्हाचे तेव्हाचे जे प्रेसिडेंट होते त्या टाईमचे 1975-76च्या वेळेस जे काही प्रेसिडेंट होते त्यांनी काय केलं तर ऑर्डिनन्स पास केला होता आणि ऑर्डिनन्स पास करून ह्या बँकेची इस्टॅब्लिशमेंट केली होती. ऑर्डिनन्स पास केला होता आणि त्या ऑर्डिनन्सच्या बेसिसवर इस्टॅब्लिशमेंट केली होती. कुठल्या बँकची, रिजनल रुरल बँकची. सर हे ऑर्डिनन्स म्हणजे काय, एक ऑर्डिनन्स म्हणजे एक ऑर्डर किंवा लॉ, तो समजा लॉ आणला, त्या लॉ पास केला, ते ऑर्डिनन्स पास केलं आणि ते ऑर्डिनन्स पास करून याची इस्टॅब्लिशमेंट या बँकची इस्टॅब्लिशमेंट केली, कुठल्या रिजनल रुरल बँकची. ओके, तर त्यानंतर बघा कन्सॉलिडेशन. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येईल. कन्सॉलिडेशन म्हणजेच आपलं जे म्हणतो ना आपण मर्जिंग म्हणा, मर्जिंगच कन्सॉलिडेशन जे म्हणतो आपण, ते जे आहे ते कुठल्या कमिटीच्या रिकमेंडेशनवर झालेलं आहे तर व्ही एस व्यास कमिटी आहे. आणि ही जी कमिटी आहे ती 2001 आलेली आहे. बघा ही जी कमिटी आहे ही 2001 आलेली आहे आणि या कमिटीनं काय रिकमेंड केलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला की आता या टायमाला काय झालं इंडियामध्ये या टायमाला काय झालं की इंडियामध्ये 196 RRB तयार झाल्या. 196 RRB तयार झाल्या. तर या कमिटीच्या असं लक्षात आलं की ह्या ज्या RRB आहेत 196 RRB ह्या खूप जास्त रॅपिडली वाढत आहेत आणि जसा पाहिजे तसा त्याच्यामध्ये काय म्हणतो आउटपुट जसं पाहिजे तसं मिळत नाही. आउटपुट जसं पाहिजे तसं या बँकेमधून मिळत नाही कारण ह्या खूप जास्त रॅपिडली ग्रोथ होत आहेत, स्प्रेड होत आहेत. मग त्याच्या लक्षात आलं एक गोष्ट की आपण याला एक्सपान्शन केल्यापेक्षा आपण याला कॉन्ट्रॅक्शन करू. म्हणजे आपण काय करू, या एक्सपांड न करता आपण काय करू, याचं कन्सॉलिडेशन करू, याचं मर्जिंग करून टाकू, याला कमी करू आणि याच्यामधली इफिशियन्सी, ट्रान्सपरन्सी ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाढतील. यानं काय होईल, याच्यामधल्या ह्या जे ऑपरेशनल वर्क आहे किंवा इफिशियन्सी आहे या सर्व गोष्टी काय होतील, एकदम स्मूथपणे चालतील. तर या कमिटीच्या हे लक्षात आलं 2001 या कमिटीने रेकमेंड केलं की आपल्याला RRBचं कन्सॉलिडेशन करणं हे गरजेचं आहे. मग या कमिटीने रेकमेंड केलं आणि ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ॲक्सेप्ट केलं. बघा कुठली कमिटी आहे तर VS व्यास कमिटी आहे, 2001 आली होती. ओनरशिप स्ट्रक्चर कसं आहे बघा, याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 50% आहे ओनरशिप स्ट्रक्चर. आता तुम्हाला हे विचारतील की सांगा RRBचं ओनरशिप स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे त्याचा 50% शेअर आहे. त्यानंतर स्पॉन्सर बँक जे आहेत त्याच्या 35% शेअर आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट जे आहे त्याचा 15% शेअर आहे. काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 50%, स्पॉन्सर बँकचा 35% आणि स्टेट गव्हर्नमेंटचा 15%. तर अशा पद्धतीचं हे ओनरशिप स्ट्रक्चर RRBचं आहे. त्यानंतर
सर फर्स्ट RRB कुठली आहे, तर प्रथमा ग्रामीण बँक, मोरादाबाद UP. फर्स्ट जी RRB आहे तिचं नाव आहे प्रथमा ग्रामीण बँक. विचारतात इंटरव्ह्यूमध्ये, हे पण विचारतात. काय फर्स्ट RRB आहे प्रथमा ग्रामीण बँक, मोरादाबाद UP मध्ये इस्टॅब्लिशमेंट झाली होती. आणि तिची स्पॉन्सर बँक जी आहे ती सिंडिकेट बँक आहे. आता ही सिंडिकेट बँक जी आहे ती एक्झिस्ट करत नाही, कारण ही सिंडिकेट बँक जी आहे ती कॅनरा बँकमध्ये मर्ज झालेली आहे. ओके. त्यानंतर बघा, व्हेन RRB वॉज सेटअप, जेव्हा RRB सेटअप झाल्या तेव्हाचे जे गव्हर्नर होते ते कुठले होते, तर ते KR पुरी होते. हे जनरली तुम्हाला विचारणार नाही, पण मी ॲडिशनल पॉईंट याच्यामध्ये ॲड केले आहेत. काय KR पुरी हे तेव्हाचे गव्हर्नर होते. इंदिरा गांधी ज्या आहेत त्या तेव्हाच्या प्राईम मिनिस्टर होत्या. आणि चिदंबरम सुब्रमण्यम हे जे आहेत ते तेव्हाचे फायनान्स मिनिस्टर होते. तर हे ॲडिशनल पॉईंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे रीड करून घ्या, तुम्हाला विचारणार नाही, पण माहीत असलेलं कधी पण चांगलं. ओके. त्यानंतर काही ॲडिशनल पॉईंट आहेत बघा. याचं रिकॅपिटलायझेशन, RRBचं जे काही रिकॅपिटलायझेशन आहे ते KC चक्रवर्ती या कमिटीनं रिकमेंड केलं होतं. काय रिकॅपिटलायझेशन जे झालं आहे RRBमध्ये, ती कुठली कमिटी होती, तर KC चक्रवर्ती ही कमिटी होती. अमेंडमेंट 2015 मध्ये झालेलं आहे. याचं ऑथराईज कॅपिटल जे आहे ते 5 करोड होतं, पण ते इन्हान्स केलं 2015 मध्ये, ते 2000 करोडपर्यंत दिलेलं आहे. आणि कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा आपल्या इंडियामध्ये 9% मेंटेन करावा लागतो सर्व बँकला. किती? 9%. आणि जर का बेसल नॉर्म नुसार जर का विचार केला तर ग्लोबल लेवलला 8% मेंटेन करतात. पण इंडियामध्ये आपण जास्त रिस्क टॅकल करण्यासाठी, रिस्कला हँडल करण्यासाठी आपण 1 एक्स्ट्रा पर्सेंट यामध्ये ॲड करतो. आणि ओव्हरऑल आपण 9% काय करत असतो, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो मेंटेन करत असतो. सर हे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय, तर हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मी तुम्हाला समोर सांगणार आहे बेसल नॉर्ममध्ये. ओके. तर त्याची काळजी करू नका, फक्त लक्षात ठेवा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 9% मेंटेन करावा लागतो इंडियामध्ये. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. काय प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग हे जे आहे ते 75% आहे इंडिया, या कुठल्या RRBला, रिजनल रुरल बँकला टार्गेट असते प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं. त्यांना 75% जे लोन आहेत ANBC म्हणजे काय, ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट जे आहे त्याच्या 75% हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. त्यांना हे टार्गेट असतं RBI कडून. सर आता हे ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट म्हणजे काय बघा, मी तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो आणि हे परत पण शिकणार आहे आपण डिटेलमध्ये थोडंसं. ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला आता जस्ट एक ब्रीफमध्ये सांगतो की काय आहे, पण मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगणार आहे, तर त्याची काळजी करू नका. बघा ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट म्हणजे काय. आता समजा मला माझ्या बँकमध्ये मी काम केलं आणि ॲट द एंड ऑफ द डे माझ्या बँकमध्ये 100 करोड उरले. काय म्हटलं मी, दिवसभराचे बँकचे जे काही ऑपरेशन आहेत ते कॅरी आउट केले आणि बँकमध्ये 100 करोड फायनली उरले. फायनली किती उरले, 100 करोड उरले. बरं, आता याला आपण काय म्हणतो, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. काय म्हटलं मी, नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. कशाला, ॲट द एंड ऑफ द डे व्हॉट एव्हर मनी, जे काही उरला, जे काही पैसे बँकमध्ये उरले ते किती उरले, 100 करोड. किती उरले, 100 करोड. ते काय झाली त्याची नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. मग याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत. कुठल्या, एक आहे कॅश रिझर्व्ह रेशो आणि दुसरा आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. या 2 टर्म आहेत. काय, एक आहे कॅश रिझर्व्ह रेशो आणि दुसरी आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. मग आता वेट करा, एक मी स्लाइड ॲड करतो. काय सांगितलं मी, एक आहे कॅश रिझर्व्ह रेशो आणि एक आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आता आपली नेट NDTL किती होती, NDTL हे किती होतं, 100 करोड. ॲट द एंड ऑफ द डे आपल्या बँकमध्ये किती उरले होते, 100 करोड. आता आपल्याला सध्या कॅश रिझर्व्ह रेशो किती आहे, 3%. किती आहे सध्या, 3%. ओके. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो किती आहे, 18%. आता आपल्याला
कॅश रिझर्व्ह रेशो हा आपल्याला आरबीआयकडे मेंटेन करायचा आहे आणि SLR हा आपल्याला स्वतःकडे मेंटेन करायचा आहे, म्हणजे बँकेकडे मेंटेन करायचा आहे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो जो काय आहे तो. तर आता हा कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो हे जे काही 100 करोड आहेत ना याच्यामधून मायनस करा. किती झाले? 21. म्हणजे राहिले किती? 79. बँकमध्ये किती करोड राहिले आता? 79 करोड. मग हे काय झालं? हे झालं ॲडजस्टेड. याच्या व्यतिरिक्त पण अजून काय ॲडजस्टमेंट असतं बरं का, फक्त हे रेशोच नाही. काय म्हणतो लक्षात घ्या, कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युरिटी लिक्विडिटी रेशो सोडून पण अजून काही ॲडजस्टमेंट असतात. म्हणजे मी हे 2 एक्झाम्पल दिले तुम्हाला. काय? हे कॅश रिझर्व्ह रेशो पण सांगितला आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो सांगितला. हे सोडून पण अजून काहीतरी ॲडजस्टमेंट होऊ शकतात. म्हणजे अजून काही टर्म्स असतील, अजून काही कंडिशन असतील, त्या पण सोडून आपल्याला मायनस करावं लागतं. पण मी या सध्या एक्झाम्पलसाठी 2 पकडल्या. आपण काय केलं? 100 करोड उरले होते, मग त्यातले किती उरले आपल्याकडं? 79 करोड. हे मायनस केलं आपण, 79 करोड उरले. हे झालं आपलं ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट. ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट. आय होप आयडिया इज क्लिअर. तुम्हाला समजलं असावं. काय म्हणलं मी? जे काही सांगितलं ते समजलं असावं. आता फक्त हे कन्सिडर नका करू असं की सर असंच आहे काय की कॅश रिझर्व्ह रेशो आणि स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोच फक्त मायनस करायचा नाही. याच्या व्यतिरिक्त पण अजून काही टर्म्स आहेत जे की मला माहीत नाहीत. जे आहे ते सांगतो मी. ज्या की मला माहीत नाहीत ते पण मायनस करावं लागेल याच्यात. मग ते जर मायनस केलं समजा, अजून समजा याच्यामधून काही मायनस होतील आणि जे काही उरल, आता समजा लेट्स अज्यूम करा की हे मायनस केलं आपण आणि आपल्याकडे उरलं 79 करोड. किती? 79 करोड. हे जे 79 करोड उरले तर हे झाले आपले ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट. काय म्हणलं? ANBC. याच्या आपल्याला 75% हे आपल्याला कुठे द्यायचं असतं? हे जे द्यायचं असतं आपल्याला प्रायोरिटी सेक्टरले PSL मध्ये द्यायचं असतं. PSL मध्ये. बरं सर, आता काहीच्या मनामध्ये एक अजून डाऊट आला असेल, सर समजा बँकेने जर का ही प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मेंटेन केली नाही किंवा हे प्रायोरिटी सेक्टरचं टार्गेट मीट केलं नाही तर यांच्यावर काही पेनल्टी असते का? काय म्हणलं मी? ही जी PSL टार्गेट आहे किती? 75%. समजा RRBनं हे फुलफिल केलं नाही किंवा कुठल्याही बँकनं हे फुलफिल केलं नाही तर यांच्यावर काही पेनल्टी असते का? हो, बिलकुल पेनल्टी असते. बघा हा जो पॉईंट आहे ना, मी सांगतोय हा पॉईंट हा तुम्ही फर्स्ट टाईम तुमच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम ऐकताय की प्रायोरिटी सेक्टर जर बँकेनं टार्गेट फुलफिल केलं नाही तर त्याच्यावर काही पेनल्टी लागते का? तर हो लागते. आणि हा पॉईंट तुम्हाला कोणीच सांगत नाही. ना पेडवाले टीचर सांगतात, ना युट्यूबरचे टीचर सांगतात, कोणी सांगत नाही. हे फक्त प्रॅक्टिकल अनुभव सांगतो. काय? हे फक्त बँकमध्ये केलेलं काम आणि तो अनुभव असलेला अनुभव तो सांगत आहे. काय? की यांना पेनल्टी असते जर का बँकेने प्रायोरिटी सेक्टर लँडिंगचं टार्गेट हे कंप्लीट केलं नाही तर त्यांच्यावर हे लागते. काय? पेनल्टी लागते. सर ती पेनल्टी कशी लागते? बघा आता आपण अज्यूम करूयात काय की 100 करोड बँकमध्ये काय आहे? ॲडजस्टेड नेट बँकिंग क्रेडिट आहे. काय? ANBC आहे. 100 करोड. काय म्हणलं मी? 100 CRचं जे काय आहे ते ANBC आहे. बँकमध्ये किती आहे? 100 CRचं ANBC. मग 100 CR पैकी बँकेला टार्गेट किती आहे? 75%. बँकेला टार्गेट किती आहे? 75%. कशाचं? PSL टार्गेट आहे 75%. मग आता बँकेनं काय केलं? 75 पैकी काय केलं? 80% हे फुलफिल केलं. 80% फुलफिल केलं म्हणजे किती? 60. हे किती? 80% म्हणजे 60. हे काय केलं बँकेनं? 60 करोड काय केलं? 60 करोडाचं जे काही टार्गेट आहे ते फुलफिल केलं. पण वर जे 15 करोडचं टार्गेट आहे, 15 करोडचं टार्गेट आहे ते फुलफिल केलं नाही. काय म्हणलं मी? आता बँकमध्ये सगळं किती? ANBC किती आहे? 100 करोड आहे. त्याचं टार्गेट किती आहे? 75% म्हणजे 75 करोड त्याचं टार्गेट आहे. त्यांनी काय केलं? त्यातलं 60% टार्गेट फुलफिल केलं. काय म्हणलं मी? 60% टार्गेट फुलफिल केलं आणि 15% टार्गेट जे आहे ते फुलफिल केलं नाही. पुन्हा RRBनं किंवा कुठलीही बँक. मग आता हे फुलफिल केलं नाही तर आता समजा यांनी जर का हे 15% पण टार्गेट फुलफिल केलं असतं तर यांनी लोन वाटले असते मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आणि याच्यातून त्यांना वेगवेगळा व्हेरायटी ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला असता. म्हणजे कुठे 7% मिळाला असता, कुठल्या लोनला 8% मिळाला असता, कुठल्या लोनला 9% मिळाला असता, तर कुठल्या लोनला 10% असे वेगवेगळे रेट ऑफ इंटरेस्ट यांना मिळाले असते. पण यांनी ही टार्गेट मीट केलं का? नाही. म्हणजे हे पैसे यांच्याकडे कोणाकडं? RRBकडे येतं. मग RBI काय म्हणते की तुमच्याकडे ते पैसे ठेवायचे नाही. जर तुम्ही टार्गेट मीट केलं नाही, जर तुम्ही तुमचं टार्गेट फुलफिल करत नाही तर तुम्ही काय करा? हे जे पैसे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी आहे, तुम्हाला मेंडेटरी आहे. ॲज पर RBI गाईडलाईन तुम्हाला हे टाकावं लागतील. RIDF नावाचा फंड असतो एक. RIDF रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. काय म्हणलं मी? रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. काय म्हणलो? रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नावाचा फंड असतो. याच्यामध्ये तुम्हाला ह्या जो काही आपला उरलेला पैसा आहे, जो काही त्या बँकनं काय केलं? टार्गेट फुलफिल नाही केलं. 15% करोड जे टाकायचे होते ते टाकले नाही. आणि जर त्यांनी ते टाकले असते, इन्व्हेस्ट केले असते तर ते इन्व्हेस्ट केले असते तर त्यांना चांगलं रेट ऑफ मिळालं असतं वेगवेगळ्या लोन थ्रू, नाही का?
पण आता त्यांनी ते फुलफिल केलं नाही, मग त्यांना टाकावं लागतो उरलेला फंड टाकावा लागतो. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नावाचा एक फंड आहे, त्याच्यामध्ये ते पैसे टाकावे लागतात. मग सर आता हे जर याच्यामध्ये तुम्ही म्हणता हे फंडमध्ये पैसे टाकले तर मग ही पेनल्टी कशी झाली, तर बघा आता यांनी काय केलं, अगोदर जर का समजा त्यांनी टार्गेट फुलफिल केला असता, त्यांना वेगवेगळ्या रेट ऑफ इंटरेस्टने पैसे मिळाले असते, त्यांना प्रॉफिट झाला असता, पण त्यांनी ते केलं का नाही. मग या इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये टाकल्यानंतर काय, जो काही त्या टाईमचा जो काही करंट टाईम आहे, समजा करंट टाईमवर केलं नाही, आपण टाकतोय सध्या या टायमाला आपण RRDF मध्ये 15 करोड टाकतोय, तर त्या टायमाला ज्या टायमाला आपण ते पैसे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकणार, त्या टायमाला जो काही बँक रेट असणार, बँक रेट तर माहिती असेल तुम्हाला, रेपो रेट बँक रेट माहिती असेल ना, रेपो रेटपेक्षा जास्त असतो तो बँक रेट, त्या बँक रेट मायनस 2 ते 2.5%, 2 ते 2.5% एवढं फक्त रेट ऑफ इंटरेस्ट मिळत असतं. काय बँक रेट मायनस 2 ते 2.5%, काय म्हटलं मी 2 to 2.5% मायनस करा त्यातून, आणि जे काही उरल, समजा मी कन्सिडर करतो की बँक रेट जे आहे ते बँक रेट आहे, मी सांगतोय तुम्हाला बँक रेट आहे समजा 6%, 6.5%, बँक रेट आहे सध्या 6.5%, अज्युम करा बरं का, सध्या नाही अज्युम करा, सांगतोय एक एक्झाम्पल सांगतोय, अज्युम करा की सध्याचा बँक रेट आहे 6.5%, त्याच्यामधून 2.5% मायनस करा, जे काही उरल 6 मायनस 2.5 किती 4%. तर या रेट ऑफ इंटरेस्टनं फक्त या रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये जो काही पैसा बँकेनं टाकलेला आहे, जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्यांना फक्त या 4% रेट ऑफ इंटरेस्टनं RBI त्यांना पैसे देते, हा फंड त्यांना 4%नंच पैसे देते, 4% रेट ऑफ इंटरेस्टनं त्यांना पैसे देते फक्त बस. आणि कारण की त्यांनी त्यांचे टार्गेट फुलफिल केले नाही, त्यांनी जे काही टार्गेट होते फुलफिल केले नाही केले, त्या कारणाने काय झालं की त्यांची जी इन्व्हेस्टमेंट होती, त्यांची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय झाली नाही, वेगवेगळ्या कस्टमरपर्यंत पोहोचली नाही, वेगवेगळ्या सेक्टरला पोहोचली नाही, जिथून की ते 7% रेट ऑफ इंटरेस्टनं, 8% रेट ऑफ इंटरेस्टनं, 9% रेट ऑफ इंटरेस्टनं, 10% रेट ऑफ इंटरेस्टनं पैसा इंटरेस्ट अर्न करू शकत होते. त्या जागेवर ज्या ठिकाणी त्याला 7%, 8%, 9% रेट ऑफ इंटरेस्ट भेटायचा, त्या ठिकाणी त्यांना फक्त 4% रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. तर अशा पद्धतीने ही बँकेला ही RBIची गाईडलाईन आहे, जर त्यांनी मीट केली तर चांगली गोष्ट आहे, आणि नाही मीट केली तर मग तुम्हाला ही पेनल्टी तिथं लागते. पेनल्टी लागते म्हणजे जिथं ते जास्त रेट ऑफ इंटरेस्ट अर्न करायचे, तिथे ते खूप कमी रेट ऑफ इंटरेस्टवर त्यांचा पैसा इन्व्हेस्ट करतात. ओके, आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट एकदम चांगल्या प्रकारे समजला असेल. जर नाही जसं एखाद्याला समजला नसेल तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला, आणि लेक्चर जर आवडला असेल, लेक्चर कंटेंट जर आवडला असेल तर बिलकुल तुम्ही कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स, लाईक, शेअर, सबस्क्राईब हेच माझं मोटिवेशन आहे. बाकी मला आमची या लेक्चर डिलिव्हर करतोय, एवढी मेहनत घेतोय या फ्रीवाल्या कंटेंटची, जे फ्रीवाला कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो, आणि याच्या PDFs पण मी तुम्हाला ग्रुपला टाकून देणार आहे. तर एवढं सारं मी तुमच्यासाठी करतोय, तर फक्त माझ्यासाठी तुम्ही कमेंट करत चला, लाईक करत चला, शेअर करत चला, आणि सबस्क्राईब करत चला बस. त्याच्या व्यतिरिक्त आता बघूयात RRB मध्ये अजून काय काय आहे. तर बघा, आता रिसेंटली RRBने एक लोगो लॉन्च केला. काय रिसेंटली RRBने एक लोगो लॉन्च केला. RRBने म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने याने एक लोगो चेंज केला RRBचा, आणि तो PIBच्या साईटवर टाकला होता. तर बघा, या लोगोमध्ये काय काय दिलेलं आहे. 3 सेगमेंट आहेत लोगोचे. लोगो एक आहे अपवर्ड ॲरो, तो डिनोट करते सिम्बॉल ऑफ प्रोग्रेस. एक आहे हँड्स, सिम्बॉल ऑफ नर्चरिंग, आणि एक आहे फ्लेम, ती आहे सिम्बॉल ऑफ एनलाइटमेंट. काय सिम्बॉल ऑफ एनलाइटमेंट. तर बघा, हा जो आहे लोगो, याला पाठ करून घ्या. मी याला काही जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, कारण तुमच्या समोरच दिलेलं आहे सगळं कंटेंट, आणि तुम्ही या नोट्स काढा, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटेल तर. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला हे तर प्रोव्हाइड करणारच आहे. काय PPT टाकून देतो तुम्हाला, ग्रुपला टाकून देतो, तिथून तुम्ही हे रीड करून घ्या. ओके, आता याच्यावर जास्त काही डिस्कस करत नाही, कारण जास्त डिस्कस करण्यासारखं याच्यामध्ये काय आहे नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, 3 सेगमेंट आहेत. कुठले अपवर्ड ॲरो, हँड्स आणि फ्लेम. अपवर्ड ॲरो काय डिनोट करतो, काय रिप्रेझेंट करतो, प्रोग्रेस करतो. त्यानंतर हँड्स काय करतात, सिम्बॉल ऑफ नर्चरिंगचे आहेत. त्यानंतर फ्लेम जे आहे ते सिम्बॉल ऑफ एनलाइटमेंटचे आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला हे जे आहे ते मी सर्व काही प्रोव्हाइड करतो, ते तुम्हाला कंटेंटचे आवडलं असेल. ओके, आणि जर आवडलं असेल तर नक्कीच आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, त्यानंतर बघा, हे आहे कन्सॉलिडेशन. काय एक आहे कन्सॉलिडेशन, याच्यामधला लास्ट पॉईंट आहे कन्सॉलिडेशन म्हणजे काय. तर कन्सॉलिडेशन जे आहे, एकत्रीकरण म्हणतो आपण त्याला, मर्जिंग म्हणतो. ते RRB मध्ये कधी चालू झालं होतं, तर 2005 मध्ये 5 ते 10 मध्ये फर्स्ट फेज याची झाली होती. त्याच्यामध्ये 196 होत्या, त्याच्यावरून 196 वरून 82वर त्यांनी कमी केली होती संख्या, तर 196च्या त्यांनी 82 केल्या होत्या. दुसरी फेज जी आहे ती 2012 ते 14 मध्ये चालली होती, तिथे त्यांनी 82 वरून 56वर आणल्या होत्या. तिसरी पेज जी आहे ती 2019 मध्ये झाली होती, तिथे त्यांनी 56 वरून ह्या 43 वरून आणल्या होत्या. आणि चौथी पेज जी आहे 2025 मध्ये झाली, तिथे त्यांनी 1 स्टेट 1 RRB ही जी पॉलिसी आहे, या पॉलिसीला कन्सिडर करून ह्या ज्या आहेत ह्या 43 वरून त्यांनी काय केलं, फक्त आता 28 ह्या RRB ठेवलेल्या आहेत. काय तुम्हाला हे कळालं असेल की कधी कधी झालं
2005 ते 10, 12 ते 14, 2019, 2025 हे तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. हे तुम्हाला रीड करायचं आहे. याच्यामध्ये काही कन्सेप्ट नाही आहे, हा पूर्ण फॅक्च्युअल डेटा आहे. हे तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. ओके, म्हणून मी तुम्हाला हे त्याच वेळेनं सांगतोय ज्या वेळेनं हे सांगितलं जाते. ओके, किंवा सांगायला पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह वगैरे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आहे बघा स्मॉल फायनान्स बँक. काय स्मॉल फायनान्स बँक याचं बघा, हे जे मी बँक सांगतोय, जिथं मी कन्सेप्ट आहे तिथं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय, जिथं मी फॅक्च्युअल डेटा आहे तिथं मी सरळ तुम्हाला रीड करून दाखवेल आणि समोर चालला जाईल. ओके, बघा इस्टॅब्लिशमेंट जी आहे इस्टॅब्लिश झाली कोणत्या कमिटीच्या रिकमेंडेशनवर, तो उषा थोरात नावाची कमिटी आहे स्मॉल फायनान्स बँकची. तर लायसन जे आहे ते बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 च्या अंतर्गत सेक्शन जो आहे तो 22 हा जो 22 सेक्शन 22 किंवा सेक्शन 22 याच्या अंतर्गत RBI जी आहे ती जेवढ्या काही बँक्स आहेत, मग कुठल्याही बँक्स असो, जेवढ्या काही बँक्स आहेत त्या बँकांना लायसन्स जे प्रोव्हाइड करते RBI ते कुठल्या सेक्शनच्या अंतर्गत प्रोव्हाइड करते. तर RBI बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 त्याचा जो सेक्शन आहे सेक्शन 22 त्याच्या अंतर्गत RBI काय करते, बँकांना लायसन्स प्रोव्हाइड करते. रजिस्टर आहे त्या कंपनीचा ॲक्ट 2013 काय ह्या रजिस्टर अंडर आहेत कंपनीज ॲक्ट 2013 आणि एक कंपनीचा ॲक्ट जो आहे तो 1956 मधला पण आहे. तर कन्फ्यूज नका हो की 1956 कुठे लिहिलं असेल तर 1956 बी चालते आणि 2013 पण चालते. ओके, पण लेटेस्टवाला जो ॲक्ट आहे कंपनीचा ॲक्ट तो 2013 आहे आणि ओल्डवाला जो आहे तो 1956 आहे. त्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जी आहे ती स्मॉल फायनान्स बँकला 60% आहे. हे आत्ताच अपडेट झाली आहे काही दिवसाअगोदर. या अगोदर 75% होती, आता ती 60% आहे. त्यानंतर मेन जे ऑब्जेक्टिव्ह आहे स्मॉल फायनान्स बँकमध्ये तो काय आहे बघा, मेन आहे की जे काही 50% लोन्स आहेत, समजा टोटल जो काही पोर्टफोलिओ आहे त्याच्यामधले 50% लोन जे आहेत ते लोन हे ना स्मॉल फायनान्स बँकमध्ये 3 लाखापेक्षा कमी असले पाहिजेत, अमाऊंटचे असले पाहिजेत. काय टोटल जो काही पोर्टफोलिओ राहणार बँकचा टोटल पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये 50% लोन जे आहेत ते 3 लाखापेक्षा कमी असले पाहिजेत. अमाऊंट त्याची 3 लाखापेक्षा कमी असली पाहिजे. पेड अप कॅपिटल 300 करोड आहे. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो 15% असतो स्मॉल फायनान्स बँकला, पेमेंट बँकला. त्यानंतर नीड टू मेंटेन SLR आणि कॅश रिझर्व्ह रेशो. काय स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो पण मेंटेन करावा लागतो आणि कॅश रिझर्व्ह रेशो पण यांना मेंटेन करावा लागतो. त्यानंतर FDI जो आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ती 74% आहे. याच्यामध्ये फॉरेन एंटिटी 74% पर्यंत इन्व्हेस्ट करू शकते आणि त्याच्यामध्ये त्याची ओनरशिप घेऊ शकते. पण थ्रू ऑटोमॅटिक रूट. काय थ्रू ऑटोमॅटिक रूट म्हणजे फक्त ते त्यांच्या मनाने, समजा एखादी फॉरेन एंटिटी आहे तर ती फक्त 49% पर्यंतच इन्व्हेस्टमेंट त्यांच्या मनाने करू शकते. जर समजा 49 पेक्षा जास्त झाली, त्यांना समजा 55% घ्यायची आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे या बँकमध्ये, एखादी फॉरेन एंटिटी आहे, तर त्याला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागते. काय म्हणतो मी, गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल कंपल्सरी लागते, अप्रुव्हल गरजेचं आहे. तेव्हाच ते 74% याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ऑटोमॅटिक रूट थ्रू गेले तर त्यांना 49% पर्यंतच मिळते आणि जर समजा 49% पेक्षा जास्त जर समजा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांना गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागतं, तेव्हाच ते 74% पर्यंत याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ओके, त्यानंतर याच्यासोबत जॉईंट व्हेंचर जे आहे याला परमिटेड नाही. स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये जॉईंट व्हेंचर परमिटेड नाही. जसं की वेगवेगळे आता तुम्हाला माहिती आहे HDFC आहे तर HDFC सिक्युरिटीज असते, समजा ICICI लंबार्ड वगैरे किंवा अजून दुसरी एखादी एंटिटी त्यामध्ये जॉईंट व्हेंचर करते तर ते परमिटेड नाही. या स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये ते परमिट करत नाही गव्हर्नमेंट. ओके, त्यानंतर मॅक्झिमम लोन साईज जी आहे ती सिंगल पर्सन. आता समजा तुम्ही एक बिझनेसमॅन आहे, त्या बिझनेसमॅनला जी स्मॉल फायनान्स बँक आहे समजा कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक, तर ती मॅक्झिमम किती पर्सेंट देऊ शकते. समजा मी कन्सिडर करतो की त्याला जो काही असेट आहेत ते 100 करोड आहे स्मॉल फायनान्स बँकचे, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकचे असेट आहेत 100 करोड, तर ती एका बिझनेसमॅनला फक्त 10 करोडच देऊ शकते. काय मॅक्झिमम ते 10 करोड फक्त त्यांना लोन प्रोव्हाइड करू शकते, याच्यापेक्षा जास्त नाही. जास्तीत जास्त एका सिंगल पर्सनला किती लोन देऊ शकते तर फक्त 10% देऊ शकते. आणि जर का ग्रुप असेल तर 15%. जर का सिंगल पर्सन नाही, याच्यावरती ग्रुप आहे, ग्रुपमध्ये 2-4 बिझनेसमॅन येऊन करतात, 4-5 लोकांचा ग्रुप आहे आणि ते घेतात, तर मग ते 15% पर्यंत इलिजिबल आहे. ओके, परमिटेड आहे 15% पर्यंत त्यामध्ये. त्यानंतर ॲज सून ॲज नेटवर्क जी आहे ती 500 करोड जेव्हा त्याची नेटवर्क जी आहे ती 500 करोड बनेल तेव्हा त्यांना लिस्टिंग ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग ही मेंटेनरी असते 3 महिन्यामध्ये. स्टॉक एक्सचेंजवर जशी त्यांची नेटवर्क जी आहे ती 500 करोड बनेल त्यावेळेस त्यांना मेंटेनरी असते की त्यांनी लिस्टिंग करावी कशावर, स्टॉक एक्सचेंजवर. ओके, आणि ते किती महिन्यामध्ये, फक्त 3 महिन्यामध्ये. तर ह्या एक स्मॉल फायनान्स बँकबद्दल. आता आपण बघूयात पेमेंट बँकबद्दल. पेमेंट बँक ह्या ज्या बँक आहेत याची जी ही आहे कमिटी आहे ती नचिकेत मोर कमिटी आहे. त्यानंतर हे पण RBI बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो त्याचा जो सेक्शन आहे त्याच्या अंतर्गत जो सेक्शन आहे 22वा त्याच्या अंतर्गत यांना लायसन मिळते RBI कडून. रजिस्टर आहेत या कंपनीज ॲक्ट 2013 मध्ये. ॲक्सेप्ट
डिमांड डिपॉझिट काय फक्त आणि फक्त हे काय करतात, डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात. डिमांड डिपॉझिट म्हणजे काय? तर डिमांड डिपॉझिट म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. काय? करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. आणि टाईम डिपॉझिट असतं एक. टाईम डिपॉझिट म्हणजे काय? एफ डी आणि आर डी. एफ डी आणि आर डी. एफ डी म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट. आणि आर डी म्हणजे काय? रिकरिंग डिपॉझिट. तर बघा हे फक्त काय करतात, ॲक्सेप्ट करतात डिमांड डिपॉझिट. डिपॉझिट ऑफ NRI इज नॉट परमिटेड, म्हणजे नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया जर का असतील त्यांचं डिपॉझिट या बँकमध्ये परमिटेड नाही. त्यानंतर मॅक्झिमम डिपॉझिट हे फक्त 2 लाखापर्यंतच करू शकतो आपण पेमेंट बँकमध्ये. किती? जर समजा तुमचं एखाद्या पेमेंट बँकमध्ये अकाउंट असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2 लाखापर्यंत मॅक्झिमम डिपॉझिट अमाऊंट करू शकता. ओके. त्यानंतर कॅन इश्यू डेबिट कार्ड. डेबिट कार्ड हे इश्यू करू शकतात. कॅन नॉट इश्यू क्रेडिट कार्ड, कारण हे क्रेडिट कार्ड सारख्या फॅसिलिटी लोन प्रोव्हाइड करतच नाहीत ना. लेंडिंग ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये परमिटेडच नाहीत, म्हणजे ते लोन देऊ शकत नाहीत. कुठल्या बँक? पेमेंट बँक. त्या फक्त डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे ते डेबिट कार्ड ते इश्यू करू शकतात, पण ते क्रेडिट कार्ड काय आहे? इट इज अ काइंड ऑफ लोन. क्रेडिट कार्ड हे लोनच आहे, तर त्यामुळे ते लोन देऊ शकत नाहीत, म्हणून ते क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत. आणि कॅन नॉट सेट अप सबसिडरी, जसं की त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर परमिटेड नव्हतं त्याच पद्धतीनं याच्यामध्ये ते सबसिडीज जे आहेत ते सेटअप करू शकत नाही. त्यानंतर कॅन नॉट अंडरटेक लेंडिंग ॲक्टिव्हिटी, ते सांगितलं मी, ते लोकांना लोन देऊ शकत नाहीत. त्यानंतर पेडअप कॅपिटल जे आहे त्याचं 100 करोड आहे. आणि कॅपिटल ॲडिक्युसी रेशो जे आहे 15% यांना पण मेंटेन करावा लागतो. आणि ॲज सून ॲज यांची 500 करोड जशी होईल ते सिमिलर आहे याच्यासारखं. कशासारखं? स्मॉल फायनान्स बँकसारखं. जशी त्यांची नेटवर्क 500 करोड पोचेल त्याच वेळेस त्यांना लिस्टिंग मेंडेटरी आहे. एक स्टॉक एक्सचेंजवर त्यांना स्वतःला लिस्ट करावं लागतं विदिन 2 इयर्स. यांना 2 वर्षामध्ये करावं लागतं, त्यांना 3 महिन्यामध्ये होतं. आणि FDI जो आहे याच्यामध्ये पण 74% आहे. आणि ऑटोमॅटिक रूट थ्रू 49%. आणि जर याच्यापेक्षा जास्त करायचं असेल तर गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल त्यांना पण कंपल्सरी लागतं. त्यानंतर ऑल अबाउट लोकल बँक, लोकल एरिया बँक. काय म्हटलं मी? ऑल अबाउट लोकल एरिया बँक. लोकल एरिया बँकचा कन्सेप्ट हा इंडियामध्ये इंट्रोड्यूस झाला होता बाय कोणी केला होता? फायनान्स मिनिस्टर होते चिदंबरम. पी चिदंबरम नावाचे, आता आपण बघितलं होतं, नाही ते वेगळे होते, हे वेगळे आहेत. चिदंबरम नावाचे फायनान्स मिनिस्टर होते. 1996 आणि 97च्या बजेटमध्ये हा कन्सेप्ट आणला होता लोकल एरिया बँकचा. ओके. लक्षात ठेवा कधी इंट्रोड्यूस झाले तर 96-97 मध्ये. आणि फायनान्स मिनिस्टर कोण होते तेव्हाचे? पी चिदंबरम म्हणून होते. त्यानंतर दिस बँक आर नॉन शेड्यूल बँक. काय सांगितलं मी? नॉन शेड्यूल बँक. मग आता मी जर विचारलं, मी तुम्हाला याच्यावर एक क्वेश्चन विचारतो, यांना पेडअप कॅपिटल, याचं पेडअप कॅपिटल किती आहे? कमेंटमध्ये आन्सर करा. पेडअप कॅपिटल किती आहे? पेडअप कॅपिटल यांना लागतं का? म्हणजे पेडअप कॅपिटल किती आहे आणि खरंच पेडअप कॅपिटल याच्या केसमध्ये असते का? पेडअप कॅपिटल लोकल एरिया बँक याच्या केसमध्ये असते का? हे सांगा बरं, कमेंटमध्ये आन्सर करा. याचा पेडअप कॅपिटल किती आहे? कारण मी तुम्हाला शेड्यूल बँक, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं शेड्यूल बँक आणि नॉन शेड्यूल बँक याच्यामध्ये डिफरन्स सांगितला. आणि इथं सांगतोय मी की ह्या कुठल्या बँक आहेत? ह्या नॉन शेड्यूल बँक आहेत. तर आता मला तुम्ही कमेंटमध्ये आन्सर सांगा की पेडअप कॅपिटल यांना किती असतं? कुठल्या बँकला? लोकल एरिया बँकला. ओके. रजिस्टर अंडर कंपनीज ॲक्ट 1956. बघा मी तुम्हाला सांगितलं ना, काही बँक ज्या आहेत त्या 1956 कुठलाही ॲक्ट चालतो बरं का. जर का पण त्या ह्या रजिस्टर आहेत 1956 मध्ये, तर ते 1956 दिलेलं आहे. आणि त्या 2013च्या कंपनीज ॲक्टमध्ये दिलेल्या आहेत, कारण त्याची 2015 मध्ये स्थापना झाली आहे. कुठल्या बँकची? तर स्मॉल फायनान्स बँक आणि ज्या काही पेमेंट्स बँक्स आहेत सगळ्या, त्यांची स्थापना जी आहे ती 2015 मध्ये झालेली आहे. आणि ही जुन्या आहेत, तर यांना रजिस्टर अगोदरच्या ॲक्टमध्ये केलेलं आहे. बघा रेग्युलेटेड अंडर कुठला रेग्युलेशन कुठलं चालतं त्याच्यामध्ये? तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे 1950चा, त्याच्या अंतर्गत त्याला रेग्युलेट केले जाते. कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो जो आहे तो 9% त्यांना लागतो लोकल एरिया बँकला. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग जी आहे यांच्या केसमध्ये 40% आहे. काय? 40% आहे. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग यांच्या केसमध्ये 40% आहे. लोकल एरिया बँक कुठल्या आहेत सध्या ज्या करंटली वर्किंग आहेत त्या कुठल्या आहे? कोस्टल लोकल एरिया बँक आहे आणि कृष्णा विमा समृद्धी लोकल एरिया बँक, या 2 सध्या वर्किंग आहेत. बाकीच्या एक अजून तिसरी एक बँक होती, तर ती बँक बंद केलेली आहे. आता फक्त या 2च बँक एक्झिस्ट करतात. ओके. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन होता बघा, हां लोकल एरिया बँक. बघा या लोकल एरिया बँकचा थोडासा कन्सेप्ट वेगळा आहे. समजा काय सांगतो मी, लक्षात घ्या. समजा हा एक बुलढाणा डिस्ट्रिक्ट आहे, इकडनं वाशिम डिस्ट्रिक्ट आहे, वरती गेलं तर जालना डिस्ट्रिक्ट आहे, इकडं समजा हिंगोली डिस्ट्रिक्ट आहे. तर ही जी बँक आहे ना, ही बँक या 3-4 डिस्ट्रिक्टला अशी कनेक्टेड असते. लोकल एरिया बँक जी असते ना, ही 3-4 डिस्ट्रिक्ट मिळून म्हणजे 3-4 डिस्ट्रिक्टमध्ये वर्क करत असते.
ही कुठल्याच सेपरेट एका डिस्ट्रिक्टमध्ये वर्क करत नाही. ही 2-3 डिस्ट्रिक्टमध्ये 3-4 डिस्ट्रिक्टमध्ये अशी वर्क करत असते. तर हा एक लोकल एरिया बँकचा आहे कन्सेप्ट आहे. तुम्ही याला मी डिटेलमध्ये सांगणार नाही. डिटेलमध्ये जर सांगायला गेलो तर प्रत्येक कन्सेप्ट सांगणं खूप अवघड आहे, कारण इतक्या कमी टायमामध्ये नाही सांगू शकत, ते पॉसिबलच नाही. ओके, तर हा मी मुद्दाम तुम्हाला कन्सेप्ट सांगितलं की काय असते लोकल एरिया बँक, कशा वर्क करतात. तर त्या एक अशा ग्रुपमध्ये वर्क करतात, म्हणजे 3-4 डिस्ट्रिक्ट मिळून ती बँक काम करते. ओके, तर बघा हे जे आहे अशा प्रकारे मी तुम्हाला हे लेक्चर जे आहे आपण बरंच काही या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. हे लेक्चर थांबा 1 मिनिट, मला बघू द्या, काही अजून काही आपण याच्यामध्ये घेऊ शकतो का. हां, एकदा आपण लास्ट स्लाईडला बघू काय 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 शिकलो आपण आज. आपण काय काय शिकलो आज, तर आपण आज शिकलो स्ट्रक्चर ऑफ बँकिंग इन इंडिया. हा पहिला पॉईंट शिकलो आपण. दुसरा आपण शिकलो रिजनल रुरल बँक. तिसरा आपण शिकलो स्मॉल फिनान्स बँक. चौथा आपण शिकलो पेमेंट बँक. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट काय म्हणतो आपण त्याला, लोकल एरिया बँक. लास्ट बट नॉट लिस्ट लोकल एरिया बँक. एवढं आपण शिकलो. तर हे एकदा तुम्ही लेक्चर बघून घ्या आणि याच्या नोट्स काढा वाटलं असतं. मी तुम्हाला पीपीटी जशी माझी तयार होईल सर्वच्या सर्व पीपीटी मी तुम्हाला कंबाईन म्हणजे एक लेक्चर देता मी सर्वच्या सर्व एक पीपीटी तयार झाली, माझी कंप्लीट पीपीटी व्हायची बाकी आहे. जशी माझी तयार होईल मी तशी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ओके, तर भेटूयात आपण दुपारच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर मी ते 4 वाजता अपलोड करेल आणि हे जे लेक्चर आहे आपलं, तर हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे कधी, तर हे लेक्चर मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला आत्ता 11 वाजता. ओके, तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.